नमस्कार, मी बेदरे सराफेन सुवर्णकार, आपला हक्काचा सोनार आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक आहे 27 फेब्रुवारी 2026, संध्याकाळचे 8:15 झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ एवढ्या उशीर याच्यासाठी बनवला आहे की आत्ताच न्यूज आली आहे की काही दिवसांपूर्वी चायनाने जे लिमिटेशन लावले होते की चांदी इम्पोर्ट एक्सपोर्टवर काही लिमिटेशन लावले होते, तर ते लिमिटेशन बऱ्यापैकी कमी केलेत. माझ्या मते सोन्या चांदीचा भाव वाढायला सुरुवात होऊ शकतो असा. तर तुम्ही म्हणाल, तुम्ही तुमच्या कमेंट येतील की तुम्हीच काल म्हणत होता निगेटिव्ह सेंटिमेंट आहे, निगेटिव्ह सेंटिमेंट आहे. निगेटिव्ह सेंटिमेंट होता, पण लिमिटेशन कमी केल्यामुळे तो पॉझिटिव्हमध्ये बदलला आहे. आणि आता माझ्या मते उद्यापासून सोन्या चांदीचं मार्केट वाढायला सुरुवात होऊ शकतं. ही न्यूज आल्या आल्याच चांदी जवळपास $90 चांदी गुंतली होती. $85 $90 चांदी फिरत होती, स्टेबलाइज होती. $90ची चांदी जर उद्याच्या दिवसामध्ये $90च्या वर जर राहिली, तर लवकरात लवकर आपल्याला $113चं टार्गेट पाहायला मिळू शकतं. 113 अंशचं म्हणजे इंडियन रुपीजमध्ये आपण जर बोललो तर 3,22,000चं टार्गेट पाहायला मिळू शकतं. म्हणजे 2,72,500च्या वर जर चांदी टिकली उद्याच्या दिवसामध्ये, तर आपल्याला लवकरात लवकर 3,22,000चं टार्गेट पाहायला मिळू शकतं चांदीमध्ये. आणि मागच्या काही व्हिडिओपूर्वी पण मी सांगितलं होतं की 1,62,800च्या वर जर चांदी गेली, तर आपल्याला 1,72,500, त्यानंतर 1,80,000चं टार्गेट पाहायला परत मिळू शकतं. सध्या चांदी $90.800 आहे आणि चांदी $5,200च्या वर आहे. तर आपल्याला ते पाहायला मिळू शकतं की लवकरात लवकर 3.25 लाख रुपये चांदी म्हणजे 3,22,000 चांदी. आणि सोनं आपल्याला जवळपास 1,72,000 लवकरात लवकर 8 ते 10 दिवसाच्या आतच पाहायला मिळू शकतं. धन्यवाद.